हाय, हॅलो, नमस्कार. मी रुपाली. स्वागत करते तुमचं नवीनच सुरू केलेल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे शेवटचा श्रावण सोमवार आणि तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आज शुभ मुहूर्तावर मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात करत आहे. तर तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करावा अशी मी आशा करते. आज श्रावण सोमवार असून सुद्धा इथे मी बेल वापरलेला नाही आहे. म्हणजेच देवाला मी बेल वाहलेला नाही आहे. त्याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. जसे-जसे तुम्ही माझे व्हिडिओ बघत जाल, त्यामध्ये तुम्हाला सर्वांना कळणारच आहे, की मी इथे पूजा इतकी साध्या पद्धतीने का केली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी माझी सिंपल आणि सरळ साधी देवपूजा झालेली आहे. आणि आता मला करायची आहे मिस्टरांच्या ऑफिसला जाण्याची तयारी. तर आज उपवास असल्यामुळे मी त्यांच्यासाठी इथे ॲपल शेक बनवून देत आहे. खूप सिंपल अशा पद्धतीने मी शेक बनवणार आहे. इथे मी कुठल्याही आईस्क्रीमचा वगैरे वापर करणार नाही आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेलच मी कशा पद्धतीने हा शेक बनवत आहे. आणि तुम्हाला माझ्या या चॅनलमध्ये नवनवीन रेसिपी, काही टिप्स, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स सर्व काही बघायला मिळणार आहे. तर इथे मी 4 ॲपल कट करून घेतलेला आहे आणि आता इथे ज्युसरमध्ये मी सर्व ॲपलच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये दूधसुद्धा टाकून घेत आहे. आणि ही आहे बदाम मिक्स पावडर जी मी घरी बनवलेली आहे. याची देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इथे मी थोडीशी अगदी साखर घालून घेत आहे, कारण जी पावडर आहे त्यामध्ये साखर ऑलरेडी असते. त्यामुळे मी कमी साखरेचा वापर केलेला आहे आणि ते छान मिक्सरला लावून घेतलेला आहे. आणि आता त्यामध्ये मला थोडेसे आईस क्यूब्स टाकायचे आहेत. तर मी ते आईस क्यूबसुद्धा घालून परत एकदा मिक्सरला हे फिरवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी साध्या पद्धतीने मी हा ॲपल शेक तयार केलेला आहे. हा ॲपल शेक पिल्यानंतर अजिबात आपल्याला भूक लागत नाही आणि खूप फ्रेश देखील वाटतं. उपवास असेल किंवा नसेल तरीही मी अशा पद्धतीचा ॲपल शेक बनवून पीत असते. खूप छान वाटतं. मिस्टरांना एक ग्लास प्यायला दिला आणि आता मला त्यांच्या ऑफिसची तयारी करायची आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी आज फराळाचं बनवलेलं आहे साबुदाणा खिचडी. तर ऑफिसमध्ये दिवसभर राहावं लागतं त्यामुळे मी जरा जास्तच साबुदाणा खिचडी, आम्ही त्याला उसळ म्हणतो, पण काही लोकं त्याला खिचडी देखील म्हणतात. तर मी इथे साबुदाणा खिचडी पॅक करून घेतलेली आहे. आणि तिळाचे किंवा शेंगदाण्याचे लाडू उपवासाला चालतात ना, तर माझ्याकडे तिळाचे लाडू केलेले होते, त्यामुळे मी ते त्यांना दिले. आणि सिट्रस फ्रूट देखील मी त्यांना इथे कट करून दिलेलं आहे. आणि एक केळी देखील मी त्यांना दिलेली आहे. तर अशा प्रकारे मी इथे मिस्टरांचा टिफिन पॅक करून घेत आहे. तर तुम्हाला माझा हा पहिला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर चला, अशा प्रकारे मिस्टरांचा टिफिन पॅक झालेला आहे आणि आता ते निघणार ऑफिसला. थँक यू. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.